तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून जी क्रांती या भारतात करण्यात आलेली होती, तेव्हापासून लोकशाहीचे बीज मूल्ये या भारताच्या संस्कृतीमध्ये रुजविल्या गेलेली होती. म्हणून सर्वप्रथम तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना या मंचावरून अभिवादन करतो. मध्ययुगामध्ये बहुजन संतांनी, सुफी संतांनी न्याय, स्वतंत्रता, समता यासाठी भक्ती चळवळीचा आधार घेतला आणि ही मूल व्यक्तीला अभिप्रेत असलेली मूल्ये नाकारणाऱ्या जडवत व्यवस्थेला हलविण्यास सुरुवात केली. भक्ती चळवळीच्या माध्यमातून स्वतः देवाला, ईश्वराला प्रश्न विचारून अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची कूस उजवायला सुरुवात केली. संत कबीर ते विद्रोही संत तुकाराम, संत फरीद, चोखामेळा, बसवेश्वरांपासून चालत आलेला हा लढा, आधुनिक संत संत गाडगे महाराज आणि ग्रामगीता लिहून संविधानाला अपेक्षित असलेले मूल्य प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची कृती योजना लिहून ठेवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, या सगळ्यांना या मंचावरून मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो. स्वातंत्र्य कशा प्रकारे असावं आणि त्या स्वातंत्र्यामध्ये वर्तमानाच्या संविधानानं अधोरेखित केलेली मूल्ये कशी असावी, स्वराज्याच्या माध्यमातून हे ज्यानं दाखवून दिलं आणि केवळ महाराष्ट्राच नव्हे तर भारताला मान स्वाभिमान वाटावं असा रयतेचा राजा, कल्याणकारी राजा, सर्वधर्मप्रिय राजा, एवढंच नव्हे तर राज्य कारभारामध्ये पहिल्यांदा बनगिरांची फौज भागीदारी करून घेणारा राजा, बाणगीर म्हणजे शेतकरी, कष्टकरी असला राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा या मंचावरून मानाचा मुजरा करतो. क्रांतीचे नायक. माणूस म्हटलं की शिक्षण आलं, माणूस म्हटलं की समाजातील अनेक व्यवहार मूलाधिकाराच्या पद्धतीने येतात. भारताचा संघर्ष, संवैधानिक मूल्य आणि ते नाकारणारी व्यवस्था असा आहेच. क्रांती प्रतिक्रांतीच्या रूपानं हा इतिहास निरंतर चालणार आहे, कधी संपणारा नाही. तो कालही संपलेला नव्हता, परवाही संपलेला नव्हता, वर्तमानातही संपणार नाही आणि येणाऱ्या असंख्य पिढ्यांमध्येही तो संपणार नाही. प्रश्न एवढाच असतो की समता मानणारे लोक किती वरचढ होतात आणि विषमता मानणारे लोक किती पराजित होतात, यावर लोकशाही मूल्यांचा विजय ठरलेला असतो. आणि म्हणून शिक्षणापासून याची सुरुवात करणारे, शिक्षण नसेल तर सगळे व्यक्तिमूल्य हे शून्य होतात. शिक्षणाची दारं उघडणारा, प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याची हाक देणारा, शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची मागणी करणारा, राज्य व्यवस्थेकडून शेतकऱ्यांसाठी न्याय मागणारा आमचा क्रांतीबा, महाक्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनाही या मंचावरून अभिवादन करतो. केवळ महात्मा ज्योतिबा फुलेच नव्हे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी, त्यांच्या सावलीसारखी सतत सुख दुःखामध्ये सोबत असणारी माई सावित्रीबाई फुले यांनाही या मंचावरून मानाचा मुजरा करतो. या देशाच्या क्रांतीचा इतिहास, समता समानतेचा इतिहास कोणत्या एका जातीपंथाचा नाही, व्यक्तीचाही नाही. व्यक्ती जरी क्रांतीचा म्होरका असला तरी त्याच्या पाठीमाग असंख्य लोकांचे हात उभे असतात, जे कदाचित इतिहासाच्या पानावर येत नाही, पण परिदृश्याला जर आपण उलटून पाहिलं तर अशा लोकांचे चेहरेही समोर येतात. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि माई सावित्रीबाई फुले यांच्या सोबत अंगावर शेण घेणारी, घाण घेणारी, शिव्या शोषण करणारी माई फातिमाबाई शेख यांना सुद्धा या मंचावरून सलाम करतो. आणि त्यांच्या सोबत या क्रांतीची ज्योत तेवत ठेवणारे भाई उस्मान शेख आणि गफ्फार मुन्शी बेग यांनाही या मंचावरून अभिवादन करतो. माई सावित्रीबाईची एक छोटीशी कविता आहे. नसते जर गफ्फार मुन्शी बेग आणि लिजिट साहेब, तर ज्योती माझा महात्मा ज्योतिबा झाला नसता. किती महत्वपूर्ण कविता आहे. एका कवितेमध्ये क्रांतीचे आपण जो लढा लढतो त्याचे सूत्र कशी दडलेली आहेत की नसते जर गफ्फार मुन्शी बेग आणि लिजिट साहेब, तर ज्योतिबा माझा महात्मा ज्योतिबा झाला नसता. लिजिट साहेब ईसाई धर्मीय, गफ्फार मुन्शी बेग नावाप्रमाणे जावेद पाशाचा जो धर्म असेल तोच मुस्लिम. म्हणून प्रत्येक व्याख्यानात सांगतो की हो, मी जन्मानं मुस्लिम आहे,
पण कर्मानं बाबर आणि औरंगजेबची औलाद नाही. मी 18 पगड जातींचा या मातीचा वंशज आहे. मी शुद्ध भारतीय आहे. तो व्याख्यानामध्ये आणेन मी पुढं. चौथ्या वर्गानंतर परंपरेनं आलेल्या व्यवस्थेनं जाती व्यवसाय सोडून शिक्षणात पाय ठेवायचा नाही असा पायंडा ठाकलेला होता. समाज विरोधाभासाच्या भांडणामुळेच पुढे जातो, चर्चेमुळे पुढे जातो, संघर्षामुळे विकसित पावतो. जर आयुष्यात संघर्ष नसेल, व्यवस्थेमध्ये संघर्ष नसेल, तर विकासाचे नवीन द्वार कधीच उघडत नाही. म्हणून आम्ही आज वर्तमानात ज्या लोकशाही व्यवस्थेपर्यंत आलो, त्याला एक संघर्षाचा इतिहास आहे. मग चौथा वर्ग शिकल्यानंतर व्यवस्थेनं सांगितलं की जातीला नेमका व्यवसाय दिलेला आहे, त्याच्या पलीकडे जायचं नाही, शिक्षणाचा अधिकार तुम्हाला नाही. आणि चौथ्या वर्गातून महात्मा ज्योतिबा फुल्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलेलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले अनेक महिने भाजीपाला विकत होते रस्त्यावर. हा तो इतिहास आहे. परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंची वाडी आणि त्यांचं घर याच्या मधात एक कोठी होती, ज्या कोठीचं नाव होतं मुन्शी कोठी, आणि ती होती गफ्फार मुन्शी बेग यांची. गफ्फार मुन्शी बेग इंग्रजीचे मातब्बर, संस्कृतचे मातब्बर, फारसीचे मातब्बर, उर्दूचे मातब्बर आणि खडी बोली मराठीचे सुद्धा मातब्बर. त्यांच्याकडे महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नेहमी येणं जाणं होतं. लहानगा ज्योतिबा फुल्यांची टोपली घेऊन त्यांच्याकडे जायचा. तेव्हा लिजिट साहेब आणि गफ्फार मुन्शी बेग जे चर्चा करायचे धर्मावर, समतेवर, न्यायावर, वेगवेगळ्या अधिकारांवरती, ते ज्योतिबा ऐकायचे. आणि एकदा ऐकल्यानंतर ते विसरायचे नाही. एवढी तीक्ष्ण बुद्धीचे ज्योतिबा. अनेक महिने झाले ज्योतिबा अजून आलेला नाही. म्हणून शोध घेतला गफ्फार मुन्शींनी की कुठे आहे हा ज्योतिबा. तेव्हा कळलं भाजीपाला विकतोय. बोलावून घेतलं घरी आणि विचारलं का बरं. नाही म्हणे असं असं घडलं. गफ्फार मुन्शी बेग ज्योतीला घेऊन गोविंदरावांकडे गेले. गोविंदराव ज्योतिबांचे वडील. त्यांना म्हणाले की का बरं शाळेतनं काढलं. नाही असं असं घडलं. तेव्हा गफ्फार मुन्शी बेग म्हणाले, आणि हा सर्व इतिहास समग्र इतिहासामध्ये स्वतः महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मांडून ठेवलाय. म्हणून याला प्रामाणिक संदर्भ आहेत. मी 1 महिन्यापूर्वी एक डॉक्युमेंटरी बनवली याच संपूर्ण विषयावर. गफ्फार मुन्शी बेगच्या समाधीवर गेलो, तिथले सगळे डॉक्युमेंट्स चेक केले आणि ती छोटीशी डॉक्युमेंटरी एक 6-7 मिनिटाची मी या सगळ्या प्रसंगावर रिलीज केलेली आहे. गफ्फार मुन्शी बेग हे गोविंदरावांकडे गेले आणि म्हणाले का बरं शिकवत नाही याला, असं असं आहे. तेव्हा गफ्फार मुन्शी बेग म्हणाले, अहो कोणताही जगातला धर्म हा माणसाला शिक्षण देण्यासाठीच येतो. मग शिक्षण नाकारणे हा धर्माचा अंगीकृत गुण नाही. ही कुणाची तरी चालाकी असेल. आणि जो धर्म शिक्षणापासून रोखतो तर धर्मच कसा असणार. माझा धर्म इस्लाम आहे. कुराण उघडलं की पहिली आयत आहे, इकरा बिस्मिकल लजी, की उठ मानवा शिक्षण घे, जे शिक्षण ईश्वरानं या जगात आणि लेखणीनं तुझ्यासाठी नेमून ठेवलंय, म्हणून तुझं कर्तव्य आहे की शिक्षण घेणं. असं कसं होईल. बरं म्हणे अजून काही अडचण नाही. एक अडचण अशी आहे की त्या ईसाईंच्या संस्थेमध्ये जर शिक्षण घेतलं तर आपण बाटतो. तेव्हा गफ्फार मुन्शी बेग म्हणाले की वर्तमानाच्या ब्रिटिशांच्या शासनामध्ये जेवढे उच्च पदाधिकारी आहेत, डेप्युटी कलेक्टर असतील, एसडीओ असतील, तहसीलदार असतील, हे सगळे या हुद्द्यावर तेव्हाच गेले जेव्हा त्यांनी इंग्रजांनी नेमून दिलेला ईसाई मिशनरी शाळेतील कोर्स पूर्ण केलेला असेल, तेव्हाच त्यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणून त्या संस्थांमध्ये शिकल्यानंतर बाडगा होत नाही, तर मोठ्या हुद्द्यावर जातो. म्हणून शिकवा. राजी करून घेतलं आणि ज्योतिबा फुल्यांचा हात धरला, 2 कपडे शिवले, पेटी तयार केली, लिजिट साहेबांचं प्रमाणपत्र घेतलं आणि ज्योतिबाचा हात धरून पुण्याला स्कॉटिश मिशन स्कूल मध्ये नेलं. आणि गफ्फार मुन्शी बेगांनी ज्योतिबा फुल्यांना 5वीत घातलं. पुढे ज्योतिबा शिकले आणि एवढे शिकले की लहानगा ज्योतिबा शिक्षण घेऊन महात्मा ज्योतिबा फुले झाला. म्हणून सावित्रीबाई म्हणतात, नसते जर गफ्फार मुन्शी बेग आणि लिजिट साहेब तर माझा ज्योतिबा महात्मा ज्योतिबा झाला नसता. कायद्यानं समता येते, तोंडानं येत नाही, किंवा बोल बच्चन कधीच येत नाही. तत्व मांडणं पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ते आणणं, या 2 कृत्यामध्ये कायद्याचा दंडुका अति आवश्यक असतो. नैतिकतेवर सर्व काही सोडता येत नाही. आणि म्हणून कायद्यानंच समता स्थापन करता येते हे ज्यानं पहिल्यांदा ओळखलं. आणि समस्त मागासवर्गीयांना धर्माचं कोणतंही बंधन न लावता 50% आरक्षण शासन प्रशासनामध्ये देऊन
संविधानाला अभिप्रेत असलेली भागीदारी, समता या सगळ्या मूल्यांना कायद्याच्या रूपानं प्रस्थापित करणारे आणि 1902 मध्ये आरक्षणाचा प्रशस्त मार्ग, मागासवर्गीयांसाठी राजमार्ग उघडे करणारे छत्रपती शाहू महाराज यांनाही या मंचावरून मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो. शेवटी तुम्ही आणि मी ज्या व्यवस्थेमध्ये जगता आहोत ती लोकशाहीची व्यवस्था आहे. तुमची माझी एक सुंदर ओळख आहे. या देशामध्येच नव्हे तर अख्ख्या विश्वामध्ये एक सुंदर ओळख आहे. मी हजला गेलो होतो 2016ला. तेव्हा पासपोर्ट वरती तर जे काही लिहिलं होतं ते लिहिलं होतं, पण जेव्हा मला एंट्री करायची होती तेव्हा तोच सुंदर नाव माझ्या नावासमोर लिहिलेलं होतं, इंडियन, भारतीय. या जगामध्ये तुम्हाला आणि मला भारतीय म्हणून सुंदर नाव, आयडेंटिटी ज्या संविधानामुळे मिळतं, नवे या देशाचं मालकत्व ज्या संविधानानं प्रदान केलं, नवे या देशाचं शासन, प्रशासन, न्याय व्यवस्था, संसद, संविधान, विधानसभा चालवण्याची शक्ती प्रत्येक माणसापर्यंत जे पोहोचवली, त्या संविधानाचे निर्माते प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही या मंचावरून मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो, सलाम करतो. मित्रांनो, संविधानाची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीनं करता येते. चांगल्या पद्धतीनेही करता येते, आकसानही करता येते. पण 30 वर्ष या चळवळीत घालवल्यामुळं संविधानाच्या या, म्हणजे मी वकिली करणार नाही किंवा तुम्हाला वकिली शिकवणार नाही. कायदा समजून घ्यायचा असेल तर 35 रुपये, 50 रुपये, 200 रुपये पुस्तकं अवेलेबल आहेत, तुम्ही अभ्यास करू शकता. मी समतेच्या सिद्धांताच्या आणि तुमच्या माझ्या सामाजिक जीवनामध्ये जगण्याच्या पद्धतीला घेऊन संविधान मांडण्याचा प्रयत्न करेन. काय होतं, चुकीच्या माणसांकडनं जर संविधान मांडण्याची प्रक्रिया आपण ऐकून घेतली तर गोंधळ निर्माण होतो. कारण हा देश विविध संस्कृत्यांचा आहे. या देशामध्ये कधीही एक संस्कृती नव्हतीच. श्रम संस्कृती सोडल्यानंतर तथागतांच्या काळामध्ये सुद्धा अनेक संस्कृत्या होत्याच. अनेक तत्कालीन धर्माची माणसं सुद्धा होती. परंतु न्याय, समता देण्याची एक सर्वोच्च व्यवस्था बुद्धाच्या तत्वज्ञानानं स्थापित झाली होती. म्हणून त्या सर्वोच्च तत्वज्ञानाखाली इतर संस्कृती आनंदाने नांदत होत्या. संविधानाचं नेमकं तसंच आहे. या देशामध्ये हून आले, कुशाण आले, मुघल आले, पठाण आले, पूर्वी आर्य आले, अनादी आर्य आले, आफ्रिकन आले, डच आले, इंग्रज आले. आमच्या मातीचा सुगंध असा किंवा आमच्या मातीची वैशिष्ट्य असं की आम्ही सगळ्यांकडनं चांगलं चांगलं घेत एक भारतीय संस्कृतीचा उदय केलेला आहे. आम्ही डचांकडनं जे चांगलं मिळालं ते घेतलं, ईसाईंकडनं जे चांगलं मिळालं ते घेतलं, इस्लामी संस्कृतीकडनं जे चांगलं मिळालं ते घेतलं, हिंदू संस्कृतीमधनं जे काही चांगलं असेल तेही घेतलं, बौद्ध संस्कृतीमधून जे काही मिळालं तेही घेतलं, अरबस्तानमधून खूप काही घेतलं, अफगाणिस्तानमधून खूप घेतलं. आणि त्याच्यानंतर एक सुंदर भारतीय संस्कृतीचा आम्ही एक बैठकीचा सुंदर असा बगीचा या देशामध्ये निर्माण केलेला आहे. मध्ययुगामध्ये या मांडणीसाठी अत्यंत हाल अपेष्टा संतांनी सहन केल्या आहेत. संत तुकारामांच्या सगळ्या मांडणीमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचं दर्शन होतं. या सगळ्या संस्कृतीची राखण संविधान मूलाधिकारामध्ये करतं. एका संस्कृतीचा देश कधीही नव्हता, एका धर्माचा देश कधीही नव्हता. किंबहुना ज्याला आपण देश म्हणतो, देश ही संकल्पनाच आधुनिक आहे. 15व्या 16व्या शतकापर्यंत देश नावाचा एक प्रांत, देश नावाची एक बांधील असलेली व्यवस्था अस्तित्वातच नव्हती. ही आधुनिक संकल्पना आहे. देशासाठी सीमा निश्चित कराव्या लागतात, मिलिटरी निश्चित करावं लागतं, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका ते संसद पर्यंतचे कायदे करावे लागतात, समाज विभाग ते PWD ते शिक्षण विभाग ते न्याय विभाग अशी सगळी यंत्रणा कायद्याने निश्चित करावी लागते. आणि कायद्यासमोर सगळे समान हे मूल मंत्र ज्या ठिकाणी असेल तिथंच राष्ट्र अस्तित्वात येतं. संविधानाच्या पूर्वी या देशामध्ये, आपण ज्या भारतामध्ये राहतो तिथं देश नावाची वस्तुस्थिती नव्हती. पण समाज घडविण्याची परंपरा फार मोठी आहे.
आणि ती संमिश्र संस्कृती या संविधानाचाच नव्हे तर या देशाचा आत्मा आहे. म्हणून संविधानामध्ये कर्तव्यामध्ये 8वं कर्तव्य कर्तव्य म्हणून दिलेलं आहे की संमिश्र संस्कृती जपणे संविधाननिष्ठ प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ही कशी स्थापन झाली? ही कशी झाली स्थापन? ही मध्ययुगामध्ये संत आणि सुफींच्या घुसडणीमधून आलेली आहे. राष्ट्रसंतांचं ग्रामगीता तुम्ही वाचाल, जिथं जिथं देश येतो तिथं तिथं ग्रामगीतेमध्ये भारत असाच उल्लेख आहे. धर्मराष्ट्राचा कुठेही उल्लेख नाही. संविधानानं कायद्याचं राज्य दिलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेनं कायद्यातील राज्यामध्ये नैतिक मूल्यांना घेऊन समाज कसा उभा राहावा याचे मूलमंत्र सुद्धा दिलेले आहेत. म्हणून या भारतात बंधुभाव नित्य वसुदे वरची असादे असं आधुनिक काळामध्ये राष्ट्रसंत जेव्हा मांडतात तेव्हा संविधानाच्या प्रस्तावनेला अभिप्रेत असलेला समाज उभा व्हावा अशी त्यांची मनीषा असते. संत तुकारामांनी काय केलेलं होतं? अल्लाह देवे अल्लाह दिलावे अल्लाह बगर नहीं कोई जिक्र करो अल्लाह की बाबा सबले अंदार भेष जो नर भुजे सो वही भया दरवेश. राष्ट्रसंत हे विद्रोही संत तुकारामांची मांडणी आहे. तर अलम खान हा मोठा सुफी संत होऊन गेला. संत तुकारामांचा पॅरेलल आहे, समांतर आहे. तो काय लिहितो? पंचीकरण का खोज किए हिंदू मुसलमान एक कर दिए, दो आंखें दो नयन दोनों को मिलाकर ये भूमी को पवित्र कर दिए. संविधान निर्मितीच्या पूर्वी ही जी आमची अत्यंत संमिश्र संस्कृतीचा गोडवा आहे तेही मांडणं गरजेचं आहे. सिखांची संस्कृती स्थापित झाली. सिखांना स्वर्ण मंदिर बांधायचं होतं. गुरु नानकजी मक्का मदिना पर्यंत गेलेत, पैगंबरांची भेट घ्यायला गेलेत, पण पैगंबर तिकडे मदिनेला निघून गेले होते म्हणून भेट झाली नाही. 1 महिना थांबून आलेत. आणि जेव्हा स्वर्ण मंदिर बांधायची वेळ आली तेव्हा अमृतसर मध्ये जो स्वर्ण मंदिर आहे त्याचा पायवा कोणी रचला? सिखांच्या स्वर्ण मंदिराचा पायवा मिया मीर नावाच्या सुफी संतांनी रचलेला आहे. आणि गुरु नानकांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मिया नजीर नावाचा मुसलमान त्यांचा एकनिष्ठ सेवक राहिलेला आहे. गुरु नानक आपल्या पद्धतीनं उपासना करायचे, नजीर आपल्या पद्धतीनं उपासना करायचे. नजीरचा धर्म कधी गुरु नानकांना आडवा झाला नाही. त्या सुफी संताला अमृतसरच्या स्वर्ण मंदिराचा पायवा रचताना धर्म आडवा आला नाही. महाभारताचं पहिला देशी रूपांतरण अहमद शाह या गौड बादशाहनं या मुस्लिम बादशाहनं करून घेतलेलं आहे, हेही तुम्हाला कळायला पाहिजे. महाभारताचं संस्कृत मधलं पहिलं भाषांतरण हे मुस्लिमांना करून घेतलंय. तुलसीरामांनी जेव्हा रामायण लिहायला सुरुवात केली तुलसीदासांनी, तेव्हा शेवटची 3 प्रकरणं तुलसीदासांनी मशिदीत बसून लिहिली. आणि शेवटच्या प्रकरणाच्या वेळेस नेमकं रमजान आलं होतं तेव्हा तुलसीदासांनी महिनाभराचे उपवास सुद्धा ठेवलेत. संविधानाकडे येण्यापूर्वी ही सगळी आपली जी कूस बनलेली आहे त्या कुसाला सुद्धा विरोध करण्याचं षड्यंत्र या देशामध्ये करण्यात येतं, हेही विसरता कामा नये. संघर्ष आहेच. लोकशाही पुढे संघर्ष आहे, संमिश्र संस्कृती पुढे संघर्ष आहे. फुलेंपर्यंत हा लढा येतो. हा लढा पुढे सरतक शाहू महाराजांपर्यंत येतो आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत येतो. मग संविधानाची निर्मिती कशी होते? स्वराज्याचा संघर्ष चालू होता. आपल्याकडे 1935 ला ऑलरेडी भारताचं संविधान लागू झालं होतं. ब्रिटिश इंडिया कॉन्स्टिट्यूशनच्या अनुषंगानं भारताचा संविधान हा पूर्ण करून अंमलात आलेला होता. 1935च्या कायद्यानुसार जिल्हा परिषदा स्थापन झाल्या, नगरपालिका स्थापन झाल्या, विधानसभेचं छोटं मॉडेल तयार झालं, संसदेचं मोठं मॉडेल सुद्धा तयार झालं. म्हणजे प्रारूप ज्याला म्हणतो आपण संविधानाचं ते झालेलं होतं. नवीन संविधानाच्या निर्मितीची गरज काय होती आणि ती कशी होती यावर आपण विचार केला पाहिजे.
आज मतदानाचा अधिकार सर्वांना आहे. मला वाटतं इथं बसलेला कोणी असं नसेल ज्याला मतदानाचा अधिकार नाही. एनआरसी सीए आलेलं होतं. त्याच्यामधल्या 13व्या चॅप्टर मध्ये एक अट होती. जर तुमचा मताधिकार नष्ट झाला किंवा तुम्ही जर नागरिक या देशाचे नाहीत हे सिद्ध झालं, तर काय काय मिळणार नाही तुम्हाला याची माहिती दिलेली आहे. कदाचित तुमच्या वाचनात गेलेली असेल. जर तुम्ही नागरिक नाही आणि तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही तर काय काय मिळणार नाही. मुख्याधिकारी तुम्हाला नगरपालिकेकडनं मिळणारी कोणतीच योजना सवलती देणार नाहीत. तुम्हाला न्यायालयात दाद मागता येणार नाही. पोलीस इन्स्पेक्टर तुमची रिपोर्ट दाखल करणार नाही. स्वास्थ्याच्या कोणत्याही सार्वजनिक योजनेमध्ये तुम्ही अधिकारी राहणार नाही. मीटर मिळणार नाही. एकूणच तुम्ही जर मतदान करणारे नसाल म्हणजे नागरिक नसाल तर संविधानानं ज्या ज्या योजना नागरिक म्हणून दिलेल्या आहेत ते तुम्हाला मिळणार नाही. एनआरसी मधली 13व्या चॅप्टरची ही अट. तुम्हाला कसं मिळालं नागरिकत्व, कोणी दिलं नागरिकत्व, हेही समजून घेतलं पाहिजे.